हाय गाईज, गुड इव्हनिंग सर्व बांधवांना. माझा आवाज सर्वांना येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये ओके टाईप करू शकता मित्रांनो. 9:29 झाले. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक लगेच सुरू करतो. रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद पाटील सर, पाटील कदम. थँक्यू थँक्यू, रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. सर्वच बांधवांनी रिप्लाय दिल्याबद्दल सर्वच बांधवांचे स्वागत आणि वेलकम, धन्यवाद. पुढच्या 15 ते 20 मिनिटासाठी हा आपला मीटिंग वेबिनार चालणार आहे. आणि याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर ते मी इकडे पूर्ण डिस्कस करणार आहे मित्रांनो. तर नक्कीच सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. आणि एअर इंडियाच्या निमित्ताने 2024 मधला हा लास्ट वेबिनार असणार आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी वेगळं मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करणार आहे. ओके. 2025च्या स्टार्टिंग मध्ये आपण काहीतरी फॉरेस्ट ट्रेडिंगच्या माहितीत किंवा फॉरेस्ट ट्रेडिंग मध्ये काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आपण डेव्हलप केली आहे. किंवा तुम्ही पण आपल्यासोबत वर्किंग करून चांगल्या प्रकारे प्रॉफिट जर्निंग करू शकता. हा जो वेबिनार आहे तर हा मराठीत होणार आहे. तर त्यामुळे सगळ्याच गोष्टी मराठीत आपण इकडे डिस्कस करणार आहे. नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. हिंदीचा जो वेबिनार आहे तो मे बी नंतर असेल. आताच्या कंडिशनला हा जो वेबिनार आहे हा मराठीत असणार आहे. ओके. मोस्ट वेलकम. माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल आणि जर काही डिस्टर्बन्सेस येत असेल तर नक्कीच मला इथे चॅट बॉक्समध्ये इथे टाईप करू शकता. बघा, फॉरेक्स ट्रेडिंग संदर्भात रोबोट ट्रेडिंग किंवा अल्गो ट्रेडिंग किंवा ऑटोमेशन ट्रेडिंग आपण जे म्हणतो, तर त्या संदर्भात तुम्ही व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक वगैरे या थ्रू आपल्याकडे जॉईन झाले असाल किंवा आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला जॉईन झाले असाल तर त्याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स, टॉपिक्स, काही जनरली काही जे डेलीचे रुटीन्स आहे की डेलीचे जे काही जे अपडेट्स आहेत तर नक्कीच मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअरली लक्षात येतील किंवा समजतील. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन केलं नसेल तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला जॉईन करा. त्याच्यामध्ये खूप सारे अपडेट्स, मार्केटचं बिहेवियर काय असेल किंवा मार्केटचे एक ओव्हरऑल जनरल सिच्युएशन काय असते किंवा मार्केटचे प्रिडिक्शन जे आहे तर ते आपण इकडे सांगत असतो. त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जे मेन महत्वाचे जे टॉपिक्स आहे किंवा आपण प्रॉफिट करण्यासाठी जे महत्वाचे जे टॉपिक्स आपल्याला लागणार आहे किंवा जे रूल्स रेग्युलेशन जे म्हणतो आपण तर तेही मी कंटिन्युअसली वारंवार आपल्या ग्रुपमध्ये सांगत असतो. सो नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊन आपल्यासोबत काम कराल. आणि या वेबिनारचा मेन अजेंडा असा असणार मित्रांनो की फॉरेस्ट ट्रेडिंगचं एक अवेअरनेस पासून फॉरेस्ट ट्रेडिंगच्या मदतीने आपण कशा प्रकारे चांगल्यात चांगले अर्निंग आपण करू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त फॉरेक्सच्या माध्यमात आपल्याकडे रोबोट आहे आणि त्या रोबोटची माहिती तुम्हाला मी इकडे देणार आहे. ओके. नक्कीच हा वेबिनार पुढच्या 15 ते 20 मिनिटासाठी असणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घ्या आणि मग जे डाउट्स असतील ते आपण विचारू बोलूया. ओके. ये वेबिनार काफी हिंदी में नहीं रहेगा, मराठी में रहेगा. जनरली जो हिंदी का वेबिनार रहेगा वो बाद में रहेगा मे बी. तो आप ग्रुप में टिके रहिए, आपको अपडेट दिए जाएंगे. ओके. आयफोन. थँक्यू. मराठीतच असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि मग जे टॉपिक्स आहे तर ते आपण ऑन कॉल उद्या डेटला आपल्या टीमकडनं तुम्हाला कॉल येईल तेव्हा तुम्ही सगळ्या जनरल जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर करू शकता. बघा, फॉरेस्ट ट्रेडिंग नावाचं जे कन्सेप्ट आहे तर फॉरेस्ट बद्दल आतापर्यंत खूप साऱ्या बांधवांना एक कुतूहल असतं. आणि ते कुतूहल जेव्हा आपण क्लिअरली जेव्हा समजून घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला आवड क्रिएट होते. आणि एकदा आपल्याला एक पूर्ण मार्केटचे जर नॉलेज आलं तर फॉरेक्स मार्केट असा एक विषय आहे की त्याच्यामध्ये आपण खूप मोठा चांगल्या प्रकारे मोठा प्रॉफिट करू शकतो. याच्यामध्ये या पूर्ण वेबिनारमध्ये लास्ट एंडला एक मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी पण सांगणार आहे. आणि ती स्ट्रॅटर्जी खूप सारे लोक सांगत असतात, तुम्हाला फ्रीमध्ये सांगतात, पण ही स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगणार आहे पण त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज पण तुम्हाला देणार आहे. ते कसं असणार आहे, काय असणार आहे किंवा मार्केटचं एक बिहेवियर काय असतं हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. नक्कीच सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. तर सर्वप्रथम मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. माझं नाव आहे संतोष रणदिवे. आणि इव्हन माझं एज्युकेशन जर सांगायचं झालं तर मी BCA, MC आणि MBA फायनान्स केलंय. आता हे एज्युकेशन सांगण्यात तात्पर्य असं आहे का इव्हन तुम्हाला टेक्निकली आणि इव्हन फायनान्शियली सगळ्या गोष्टी तुम्हाला मी किंवा आपल्या टीमकडनं तुम्हाला प्रॉपरली कन्सल्टिंग केलं जाईल. आणि स्टॉक मार्केट जे आपण म्हणतो इंडियन स्टॉक मार्केट तर त्याच्यामध्ये 2009 पासून मी काम करतोय. ऑलमोस्ट माझ्या एजच्या 18व्या-19व्या वर्षापासून मी इंडियन मार्केटमध्ये काम करतो. आणि मागच्या 5 वर्षापासून ऑलमोस्ट फॉरेक्समध्ये पण आपण काम करतोय. आणि हे जे फॉरेक्स आहे, क्रिप्टो आहे किंवा हे अदर ट्रेडिंग जे सगळेच प्लॅटफॉर्म आहेत त्या सगळ्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल मला चांगल्या प्रकारे अवेअरनेस आहे. सध्याच्या कंडिशनला सगळ्याच गोष्टी लक्षात घेता फक्त आणि फक्त फॉरेक्स मार्केट जे आहे तर यावरती आपण फोकस केलंय. आणि फॉरेक्समध्ये आपल्याकडे रोबोट डेव्हलपमेंट असेल किंवा अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा माझ्याकडे काही आपल्याकडे
आपल्या कंपनीमध्ये काही ऑलरेडी डेव्हलप्ड बोट आहे, मॉडिफाईड बोट आहे, तर त्या बोटवरती आपण काम करतो. सो आपली कंपनी मित्रांनो बीडब्ल्यूसी ट्रेडर्स म्हणून, तुम्ही गुगलला जर सर्च कराल बीडब्ल्यूसी ट्रेडर्स, तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याबद्दल बघायला भेटेल. तर जे पण टॉपिक असेल किंवा जी पण कन्सेप्ट असेल ती जेन्युइनली तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम मी करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घेऊन जर तुम्ही आपल्यासोबत काम करताय तर चांगल्या प्रकारे बेनिफिशियल चान्स तुम्हाला आपल्यासोबत नक्कीच फॉरेक्सच्या मार्केटच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटणार. ओके, तर सगळ्याच गोष्टी समजून घ्या. इंगोले सर, सगळ्यात ही पूर्ण अल्गो ट्रेडिंग काय असतं हे तुम्हाला समजून जर घेतलं तुम्ही तर मग तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील. सो आपलं जे ऑफिस आहे मित्रांनो ठाण्याला आहे आणि तुम्ही गुगलला जर सर्च केला तर आपल्या ऑफिसचे ऍड्रेस पण तुम्हाला बघायला भेटतील. आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं डीपमध्ये सांगू शकत, तुम्ही आपल्या वेबसाईटला जा, चेक करा, किंवा आपल्या टीमकडनं तुम्हाला जेव्हा कॉन्टॅक्ट केला जाईल किंवा कन्सल्टिंग केलं जाईल तर तुम्ही नक्की सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या, समजून घ्या. आता कृपया तुम्ही चॅट आणि काहीच करू नका, जेणेकरून मला डिस्टर्बन्सेस होणार नाही. पहिले मी जे काय सांगतोय 15 ते 20 मिनिटं ही समजून घ्या. ऍटलिस्ट 15 मिनिटं जे काही सांगतोय ते समजून घ्या आणि मग तुम्हाला जे डाऊट्स असेल तर ते आपल्या टीमशी तुम्ही कन्सल्ट करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअरली समजतील. आता इव्हन आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा एक प्रॉब्लेम असा आहे की आपण काही गोष्टी समजून नाही घेता त्याच्यावर लगेच रिॲक्ट करतो. तर हे सोडून द्या. तर मोस्टली मी जे काय आता सांगतोय त्याचं प्रॉपरली समजून घ्या आणि मग त्याच्यावरती काय डिसिजन घ्यायचं ते तुमचा डिसिजन आहे. ओके, सो मोस्टली चॅट वरती काही चॅट करू नका, कारण की ते मी बघणार पण नाहीये, त्याच्यातून काय आउटपुट भेटणार नाहीये. मी जे काही तुम्हाला सांगतोय प्रॉपरली समजून घ्या आणि जे डाऊट्स असतील, जे डाऊट तुम्ही आपल्या टीमशी कन्सल्ट करा. ओके, फाईन. पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करतोय. फॉरेक्स ट्रेडिंग संदर्भात मी रोबो ट्रेडिंग संदर्भात तुम्हाला सांगण्यासाठी तर आलोय मित्रांनो. तर रोबो ट्रेडिंग नेमकं काय असतं हे तुम्हाला सांगण्यासाठी जर तुम्हाला काही वेगळं काही नाहीये, तर इव्हन खूप सारे बांधव असे आहे की त्यांना फॉरेक्स बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, रोबो ट्रेडिंग बद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. पण ह्या जी कन्सेप्ट आहे तर ही कन्सेप्ट काय असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट आपण करून घेऊ शकतो, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट मी सांगणार आहे. सो फॉरेक्स मार्केट एक कन्सेप्ट अशी आहे का इंटरनॅशनल लेवलला ज्या करन्सी पेअर असतील किंवा डिफरंट टाईपचे जे पेअर्स मध्ये आपण काम करतो त्याला फॉरेक्स मार्केट म्हणतात. सिम्पल म्हणजे मी तुम्हाला काहीतरी असं एक टेक्निकल वर्ड मध्ये अडकून ठेवणार नाहीये, तुम्हाला जे आहे ते सिम्प्लिसिटी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला मेन महत्वाचा टॉपिक असतो की मार्केटमध्ये काम करून प्रॉफिट करणं. मार्केट आहे, रिस्क फॅक्टर आहे, प्रॉफिट आहे, लॉस आहे, या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजून घेणं, बघणं आणि मार्केटचे जे बाजू आहे तर ते आपल्याला बघून त्याच्यावरती जर आपण काम करतो तर प्रॉफिटेबल चान्सेस नक्कीच आपल्याला बघायला भेटणार आहे. सो बेसिकली फॉरेक्स मार्केट एक इंटरनॅशनल मार्केट आहे आणि याच्यामध्ये डिफरंट टाईपचे पेअर असतात, त्या पेअर्स मध्ये आपण बाईंग सेलिंग करून प्रॉफिट करू शकतो. आता बघा, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग मध्ये येता, आता येऊन तुम्ही इथपर्यंत आला याचा अर्थ मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टींचं माहिती आहे, पण काही छोट्या मोठ्या टेक्निकलच्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉफिट जर होत नसेल तर इथे मी तुम्हाला 2-3 काही क्ल्यूज सांगणार आहे. हे जर क्ल्यू तुम्ही बघितले किंवा समजून घेतले किंवा तुम्ही तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये जर इम्प्रुव्हमेंट केले, ओके, तर नक्कीच तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हाल आणि नक्कीच माझ्यापेक्षा जास्तही प्रॉफिट तुम्ही करू शकता. ओके, सो ट्रेडिंग असं एक प्लॅटफॉर्म आहे तर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर खूप सारं नॉलेज आहे, तो एक वेळेस लॉस करेल, पण ज्या व्यक्तीला काही नॉलेज नाही तर तो वेळ एक वेळेस प्रॉफिट करू शकतो. तर त्यामुळे मला सांगायचं असं आहे तर मार्केटमध्ये कुणीच कोणाचा हात पकडू शकत नाही. मार्केटमध्ये नॉलेज महत्वाचं नाहीये, मार्केटमध्ये स्किल महत्वाचं आहे. ओके, सो त्यामुळे हे जे 2-3 टॉपिक्स आहे मी तुम्हाला क्लिअर सांगेल. म्हणजे तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंग करताय तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना तुम्हाला अनुभव गरजेचा आहे, एक्सपिरियन्स आपण त्याला म्हणतो. तुमच्याकडे स्ट्रॅटेजी गरजेची आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी माहिती असूनही पण आपल्याला कन्फ्युजन होतं. विदाऊट कन्फ्युजन मध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करतो किंवा ट्रेड घेतो तर त्यावेळेस आपण सक्सेसफुल चान्सेस आपल्याला असतात. त्या व्यतिरिक्त आपल्याला टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला ट्रेडिंग करायचा टाइम पाहिजे, पॅशन्स पाहिजे किंवा मार्केटला कंटिन्युअसली बघत बसणं हे पण काम आहे आपलं, किंवा आपल्याकडे डिसिप्लिन असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 महत्वाचे एक रूल्स मी सांगेल, फेअर आणि ग्रीड. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की भीती आणि उत्साह. म्हणजे मार्केट एखाद्या प्राइसिंग मध्ये रिव्हर्स जेव्हा होतं तर तेव्हा आपण त्या कंडिशनला लगेच त्याच्यामध्ये पटकन उडी मारतो. ओके, तर त्याला आपण ग्रीन म्हणतो, म्हणजे अति उत्साहामध्ये आपण काहीतरी ट्रेड घेतो आणि मार्केट दुसऱ्या कॅन्डल जेव्हा रिव्हर्स होतं मग आपल्याला भीती वाटते का अरे आता ही ट्रेड जो घेतलाय आता आपला फसलाय, आणि त्या भीतीपोटी आपण तो ट्रेड एक्झिट करून टाकतो. म्हणजे अशा प्रकारे जे आपण जेव्हा कन्फ्युजन मध्ये डिसिजन घेतो फेअरच्या ग्रीडच्या माध्यमातून तर त्या कंडिशन मध्ये लॉसेसचे चान्सेस वाढतात. म्हणजे जर तुम्हाला किती ट्रेडिंगचं नॉलेज आहे किंवा ज्या ठिकाणी मी जरी असेल तर एक ना एक वेळेस माणसाची जी मेंटॅलिटी आहे ती खराब होते, आणि जेव्हा माणसाची मेंटॅलिटी खराब होते त्या कंडिशनला तुमची कोणतीही स्ट्रॅटर्जी असेल ती प्रॉपर काम करत नाही. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये येतात आणि या ट्रेडिंगच्या ज्या मी जी पॉईंट सांगितले तर हे पॉईंट अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला इकडं इन्व्हाइट केलंय. सो तुम्ही जर ट्रेडिंग मध्ये असाल तर तुम्हाला मी 2 गोष्टी इकडे परत एकदा रिपीट करेल. फेअर आणि ग्रीड अवॉइड करता तुम्ही ट्रेडिंग मध्ये टिकून जर राहिले तर प्रत्येक ट्रेड तुम्हाला प्रॉफिट देईल. ओके, खास करून फॉरेक्स मार्केटमध्ये फेअर आणि ग्रीड आपण जे म्हणतो उत्साह किंवा भीती, या जर 2 गोष्टी जर तुम्ही जर अवॉइड केल्या
तर प्रत्येक ट्रेड तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिटेबल काढू शकता. आता ते कसं काढायचं, काय काढायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला जर याचं टेक्निकली नॉलेज पाहिजे असेल, हे टेक्निकली नॉलेज तुम्हाला आपण टोटली या पूर्ण मेंबरशिपमध्ये किंवा हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला आपण टोटली फ्री देतो. ओके. आता त्याच्यात काय असणार काय नाही ते तुम्हाला नक्की सांगेल. आणि जी लास्ट मोमेंटला जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही जर प्रॉपरली जर बघताय किंवा घेताय किंवा वापरताय, तुम्ही माझ्यापेक्षा पण चांगला प्रॉफिट करू शकता. ओके. पण त्याच्यासाठी तुम्हाला पॅशन्स आणि डिसिप्लिन पाहिजे. तुम्ही जर डिसिप्लिनरी पर्सन असाल तर ट्रेडिंगमध्ये पैसे घेऊ शकता, अदरवाईज तुम्हाला पैसे नाही भेटणार. ओके. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, डिसिप्लिन महत्वाचा आहे. आता बघा, हे जे पॉईंट मी तुम्हाला जे सांगितले हे मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये आपण करतो, अवॉइड करतो, घेतो बरोबर. तर ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडून होत नाही किंवा या सगळ्याच गोष्टीमुळे आपल्याला मार्केटमध्ये जो पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. राईट. तर ह्याच गोष्टींमुळे आपण जो रोबो ट्रेडिंग आहे तो आपण इन्व्हॉल्व्ह केलाय आणि रोबो ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग करतो. आता जेव्हा रोबो ट्रेडिंग आपण मार्केटमध्ये आणलं तर रोबो ट्रेडिंगचे काही फायदे तोटे तर ते मी तुम्हाला सांगेल. आता बघा, मार्केटमध्ये रोबो ट्रेडिंग म्हणजे काय, की जेव्हा एखादा स्ट्रॅटेजी आहे तर त्याची आपण जेव्हा कोडिंग करतो आणि त्याला जेव्हा ऑटोमेशन मध्ये लावतो, ओके, त्या कंडिशनला ते ऑटोमॅटिक ट्रेड होतात आणि त्यालाच आपण अल्गो ट्रेडिंग म्हणतो. आता जे अल्गो ट्रेडिंग आहे मित्रांनो, त्याचे काही फायदे म्हणजे काय, की फुल्ली ऑटोमेशन आहे. तिथं आपल्याला वेळ द्यायची गरज नाही आहे, बघायची गरज नाही आहे, डिसिप्लिन वगैरे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक फॉलो होणार आहे. पण तो जो फायदा आहे तो तोच त्याचा विकनेस पण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर एखादं अकाउंट लावलं आणि त्याला बघितलंच नाही, मार्केट आहे, मार्केटमध्ये केव्हा काय होऊ शकतं आणि किती मुवमेंट होऊ शकते, किती मोठी मुवमेंट होऊ शकते. तर त्या कंडिशनला बोट जो एक ना एक ठिकाणी काहीतरी कुठेतरी ड्रॉप आउट होतं किंवा त्याच्यामध्ये फेल होऊ शकतो. तर आपली ही जी कन्सेप्ट आहे, की ही जी कन्सेप्ट मला सांगणार आहे ती हायब्रिड ट्रेडिंगची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे बोट प्लस मॅन्युअल कंट्रोल जेव्हा आपण ठेवतो तर त्याला आपण हायब्रिड ट्रेडिंग म्हणू शकतो. बरोबर. ओके. म्हणजे याच्यामध्ये असा एक पर्टिक्युलर वर्ड नाही आहे हायब्रिड ट्रेडिंग, पण बोट प्लस मॅन्युअल कंट्रोल आपण जेव्हा करतो तर त्याला आपण हायब्रिड ट्रेडिंग म्हणू शकतो. तर ही स्ट्रॅटेजी आपली आहे का बोट प्लस मॅन्युअल ट्रेडिंग आपण करणार आहे, मॅन्युअल पण ट्रेड आपण टाकणार आहे, बोट पण काम करेल आणि त्या माध्यमातून जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपण इकडे जनरेट करणार आहे. ओके. सिम्पल ॲज इट आपली कन्सेप्ट असणार आहे. आता बघा, ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आपली जी कन्सेप्ट किंवा आपली जी कंपनी आहे तर फॉरेक्स ट्रेडिंगचं तुम्हाला अवेअरनेस देते, फॉरेक्स ट्रेडिंगचं डिटेल तुम्हाला ट्रेनिंग देते, फॉरेक्स ट्रेडिंगच्या काही स्ट्रॅटेजी तुम्हाला आपण शिकवतो, पॅसिव्ह इन्कम कशा प्रकारे जनरेट करता येईल तर तेही आपण शिकणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण आपल्याकडे काय आहे, बोट डेव्हलपमेंट जे आहे ते पण आपण करतो. सो या सगळ्या ज्या आपल्या कंपनीच्या ज्या पॉलिसीज आहे किंवा प्रोजेक्टचं आहे म्हणू शकतो आपण, तर ते आपण आपल्या माध्यमात देतोय. तर आपलं जे मिशन आहे मित्रांनो, ते मिशन असं असेल का फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून अर्निंग करणं, प्रॉफिट अर्निंग करणं, अवेअरनेस देणं फॉरेक्सचं, पॅसिव्ह इन्कम जनरेट करणं, हे मेनली आपले मिशनच असतील. ओके. सो नक्कीच त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण क्लिअरली सांगणार आहे, देणार आहे. अजून एक महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगेल की जे पण टॉपिक मी तुम्हाला देईल किंवा सांगेल ते पूर्ण क्लिअरली 100% जेन्युइन मी सांगेल आणि जी पॉसिबिलिटीज आहे तर ती नक्कीच तुम्हाला ट्रान्सपरंटली मी दाखवेल. म्हणजे तुम्हाला सांगून एक सांगेल आणि एक दिला असं नाही ना, जे आहे तेच तुम्हाला दाखवेल. म्हणजे मगाशी मी तुम्हाला बोललो की मार्केट म्हटल्यावरती मार्केटच्या सगळ्याच बाजू येणार आहे, प्रॉफिट, लॉस, रिस्क आणि रिवॉर्ड. ओके. सो ह्या सगळ्याच गोष्टीवरती मार्केट डिपेंड करतं आणि जे पण बांधव लास्ट मोमेंटला जॉईन झाले तर त्याच्यासाठी रेकॉर्डिंग भेटेल, काळजी करू नका. नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके. सो मोस्ट वेलकम. पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करतोय. आता बघा, आपल्याकडे एक सध्याच्या कंडिशनला एक प्रोजेक्ट आहे. तर याच्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये आपण काय करतोय का मॅन्युअल प्लस ऑटोमेशन ट्रेडिंगच्या माध्यमातून ट्रेडिंग जे आहे ते मी माझ्या अकाउंटला करतोय किंवा आपलं जे एक अकाउंट आहे मास्टर अकाउंट आणि ते जे ट्रेडिंग आहे ते तुमच्या अकाउंटला पण कॉपी करतो. ओके. सिम्पल ही कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टच्या माध्यमात आपला 80 ते 90% पर्यंत अॅक्युरेट ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉफिट अर्निंग तुम्हाला बघायला भेटतो. तो ही सिम्पल थिअरी आहे आणि आजचा जो वेबिनारचा जो मेन प्रोडक्ट आहे किंवा जो मेन कन्सेप्ट आहे तर तो हाच आहे, बेसिक मॅन्युअल प्लस ऑटोमेशन ट्रेडिंगच्या माध्यमातून प्रॉफिट करणं आणि ते ट्रेडिंग तुमच्या अकाउंटला जनरेट करणं, त्याच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग जे आहे ते बघायला भेटेल. याच्यामुळे तुम्हाला काय रिझल्ट तुम्हाला दाखवतोय, हे रिझल्ट नक्कीच तुम्हाला आपल्या टीमकडनं पण दिले जातील, दाखवले जातील. तुम्ही नक्कीच ते बघा, समजून घ्या आणि याच्यावरती डिसिजन जे आहे ते आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक असं आहे, आपली जी मेन कन्सेप्ट आहे ट्रेडिंगची तर ती आहे मार्केटच्या सिच्युएशननुसार ट्रेडिंग करणं आणि त्याच्या माध्यमातून प्रॉफिट अर्निंग करणं. आता बघा, फॉरेक्समध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला एक बेसिक आयडिया असेल का फॉरेक्स मार्केटचा टाइम मॅनेजमेंटमुळे, ओके, 24 आवर्सच्या टाइम मॅनेजमेंटमुळे मार्केटमध्ये मोमेंटम जो आहे तो आपल्याला पकडता येतो आणि एक जनरली स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. आता ही जी स्ट्रॅटेजी आपण वापरतोय मित्रांनो तर ती स्ट्रॅटेजी असते ट्रेंडच्या डायरेक्शनमध्ये ट्रेड घेणं आणि त्याला होल्ड करणं. सिम्पल ह्या स्ट्रॅटेजीवरती आपण काम करतो. आपला जो बोट आहे तर तो बोट पण त्या स्ट्रॅटेजीवरती काम करतो, ट्रेंडच्या डायरेक्शनमध्ये ट्रेड घेणं आणि होल्ड करणं. ओके. त्या माध्यमातून त्याला कुठं एक्झिट करायचंय, कुठं मॅनेज करायचंय, कुठं त्याला प्रॉफिट बुक करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेक्निकली जर
माहिती असतील तर तुम्ही विन करू शकता, आणि तुम्हाला जर माहितीच नाहीये तर हा जो पूर्ण आपला प्रोग्राम आहे मित्रांनो, तर या माध्यमात तुम्हाला नक्कीच सगळ्या गोष्टी आपण कम्प्लिटली 100% शिकवतो, आणि तुम्ही तुमच्या लेवलला पर्सनली ट्रेडिंग करू शकता. पण तुम्हाला जर ट्रेडिंग जर करायची नाही किंवा वेळ नाही किंवा काही टेक्निकल इश्यू असू शकतात, तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी जर अवॉइड करायच्या आहे, तर आपला जो मेन अकाउंट आहे तर त्या अकाउंटला तुम्ही तुमचा अकाउंट कनेक्ट करा आणि पूर्ण ट्रेडिंग ऑटोमॅटिक होईल. बस बाकी काही करायची गरज नाही. आता याशिवाय तर तुम्हाला मी एक स्ट्रॅटर्जी तर सांगितली का आपली जी स्ट्रॅटर्जी आहे तर त्या ट्रेड आणि स्ट्रॅटर्जी ट्रेंडच्या माध्यमातून ट्रेडिंग करणं. पण तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रॅटर्जी मी सांगेल. तुम्ही जर पर्सनल ट्रेडिंग जर तुम्ही करताय आणि मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला वाटतंय का नाही मला पर्सनल ट्रेडिंगच करायचं, मला सगळं ट्रेडिंग मध्ये मी स्वतःच करेल, तर सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. अजून एक्स्ट्रा मी सांगतोय ही तुमच्या जनरल नॉलेजसाठी तुम्ही वापरा, त्याच्यावरती स्टडी करा आणि पेपर ट्रेडिंग करू शकता आणि मग पुढे जाऊन रिअल मध्ये काम करा. ओके, स्ट्रॅटर्जी असेल का जे मार्केटच्या लेवल्स असतात, बाउंड्री आपण म्हणतो. ओके, जेव्हा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करता किंवा विकली ट्रेडिंग करता किंवा मंथली ट्रेडिंग करता, त्याची एक रेंज असते, त्याचे एक सपोर्ट रेजिस्टन्स बनतात. तर त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या नॉलेज वरती किंवा लेवलवरती हायरला तुम्ही सेल करू शकता, लोअरला तुम्ही बाय करू शकता. ही स्ट्रॅटर्जी तुम्ही जर वापरली तर हिच्यामध्ये डायरेक्टली 1000% चान्सेस आहे का मार्केटमध्ये तुम्हाला 1000% प्रॉफिट भेटेल. ओके, रिस्क फॅक्टर अगदी झिरो आहे. कोणत्याही ट्रेडिंग मध्ये ही जी स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगितली, हायर हायला सेल, लोअर लोला बाय. ओके, हा एक टॉपिक लक्षात घ्या. आणि ह्या कंडिशनला तुम्ही फक्त स्टॉप लॉस लावून सोडून द्या, टार्गेट तुम्ही ओपन ठेवा, आणि या स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून तुमचा जो प्रॉफिट आहे हा डायरेक्टली 1000 पट होणार आहे. आणि ही स्ट्रॅटर्जी सध्याच्या कंडिशनला आपण आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती किंवा आपल्या जे अकाउंट आहे तर त्याला आपण वापरतोय. नक्कीच याचा रिझल्ट आहे तुम्हाला आता पुढच्या 2-4 दिवसात बघायला भेटतील. ओके, सो ही सगळी ट्रान्सपरन्सी जी आहे तर तुम्हाला नक्की सांगेल. आणि ही जी कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितली, हायर हाय सेल, लोअर लो बाय, ह्या कंडिशनवरती आपला बोटही काम करतो, मॅन्युअल ट्रेडिंग पण आपण करतो, आणि विथ स्टॉप लॉस आपण काम करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण टेक्निकली जर तुम्हाला शिकायच्या असतील तर ते तुम्हाला 100% आपण ट्रान्सपरंटली सगळ्याच गोष्टी आपण शिकवतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊन शिकून त्याच्यावरती काम करू शकता मित्रांनो. सो याच्यामध्ये आपली जी स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो, तर ते ट्रेंड फॉलोविंग मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगितली. त्याच्यानंतर आपल्याकडे ह्या पूर्ण ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मध्ये वर्किंग करण्यासाठी तुम्हाला जर सगळ्या गोष्टीची माहिती आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी येत आहे किंवा तुम्हाला शिकायच्या आहे आणि तुम्हाला प्रॉफिट करायचा आहे, तर याच्यासाठी तुम्हाला एक प्लॅन आहे आपल्याकडे. तर मिनिमम $100 किंवा $200 पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. इथं आपण $200 लिहिलंय, बट तुम्ही $100 पासून स्टार्ट करू शकता, काय अडचण नाही. मिनिमम 100 किंवा $200 पासून स्टार्ट करू शकता. याचं जे डेली अर्निंग आहे, आता बघा एक अजून टॉपिक मी तुम्हाला रिवर्ट करेल. मार्केट आहे, रिस्क फॅक्टर असणार आहे, प्रॉफिट लॉस असणार आहे, पण तुम्हाला ऍव्हरेज जो आहे, तुम्हाला जी मी कमिटमेंट देतोय हे जनरल कमिटमेंट आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे ना. मार्केटच्या पुढे तक आपण जाऊ शकत नाही, पण एक जनरली तुम्हाला हे जे मी तुम्हाला सांगतो एवढं तुम्हाला जनरली भेटू शकतं. याच्यापेक्षा जास्तही भेटेल किंवा याच्यापेक्षा थोडंफार कमी भेटेल. ओके, तो हा जो आपला प्लॅन असणार आहे, तर मिनिमम 100 किंवा $200 तुमचं अकाउंट तुम्ही स्टार्ट करू शकता. डेली 1 ते 5% पर्यंत डेली अर्निंग आपण करू शकतो. मंथली 30 ते 40% पर्यंत डेली आपण मंथली 30 ते 40% पर्यंत रिटर्न आपण घेऊ शकतो. लाईफ टाईम इन्स्टॉलेशन आहे, फुल्ली ऑटोमेशन असेल, जे रिटर्न आहे तुम्हाला मंथलीच भेटेल. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे, वन टाइम इन्स्टॉलेशन तुमच्या अकाउंटला जेव्हा आपण करतो, हा कॉपीचा सिस्टम आहे. आता कॉपी म्हणजे काय, आपला एक मास्टर अकाउंट असणार आहे, आणि हा आपला जो कॉपीर आहे हा इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट कॉपीर आहे. ओके, आणि या इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट कॉपीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटची जे इक्विटी आहे किंवा तुमचं जे अकाउंट आहे तर त्या अकाउंटला हे कॉपीर आपण इन्स्टॉल करतो. जे ट्रेडिंग आपल्याकडे होईल ते ट्रेडिंग तुमच्या अकाउंटला आपण कॉपी करणार आहे. सिंपल, म्हणजे तुमचे तिकडे खूप सारे जे चान्सेस आहे तर ते वाढणार आहे प्रॉफिटचे, आणि लॉसेसचे चान्सेस कमी होणार आहे, आणि जे रिस्क फॅक्टर आहे तो पण झिरो असणार आहे. ओके, सो याच्यामध्ये वर्किंग करण्यासाठी कशा प्रकारे आपण स्टार्ट करू शकतो. आता बघा, याच्यामध्ये वर्किंग करण्याची प्रोसेस अशी आहे तर तुम्ही OctaFX मध्ये तुम्हाला अकाउंट ओपन करायला लागेल. आपलं हे जे इन्स्टॉलेशन आहे, सेटअप आहे, हे तुम्हाला करायला लागेल. आणि तुमचं जे ट्रेडिंग आहे, प्रॉफिट आहे, हा तुम्ही विकली मंथली विड्रॉल करू शकता. बस बाकी काही नाही करायचं. तुम्हाला अकाउंट ओपन करायचंय, आपला सेटअप इन्स्टॉल करायचा आहे कॉपीचा, आणि तुमचे ट्रेडिंग जे आहे ते सुरू होईल. प्रॉफिटचा तुम्ही विकली मंथली विड्रॉल मारू शकता. हा त्याच्यामध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते मी तुम्हाला इकडे जनरली सांगतो. क्वेश्चन तुमचे असतील स्ट्रॅटेजी काय, आता तुम्हाला मी 2 स्ट्रॅटेजी इतक्या सांगितल्या. ट्रेंड बेस्ड ट्रेडिंग, हायर हाय, बरोबर, हायर हाय लोअर लो, हायर हाय सेल, लोअर लो बाय, या स्ट्रॅटेजी आहेत. या 2 स्ट्रॅटेजीवर आपण काम करतो खास करून. हे मॅन्युअल ट्रेडिंग आहे का, हे मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये पण मोडतं आणि ऑटोमेशन मध्ये पण मोडतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑटोमेशन मध्ये का मोडतं, आपल्याकडे बोट पण आहे. मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये का मोडतं का, आपण त्याच्यावरती कंट्रोल पण ठेवतो, मॅन्युअल ट्रेडिंग पण टाकतो. ओके, जेणेकरून प्रॉफिट जो आहे आपल्याला अर्निंग जास्त जेवढं जास्त करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करणार.
अकाउंट लॉसेसचे चान्सेस काय आहे? आता बघा, मार्केट रिस्क फॅक्टर तर राहणारच आहे. अकाउंट लॉसेसचे चान्सेस झिरो का? कारण की जे ट्रेडिंग आपल्या अकाउंट होईल ते ट्रेडिंग तुमच्या अकाउंटला होणार आहे. अकाउंट झिरो नाही होणार तुमचं. प्रॉफिट जो तो विकली मंथलीच भेटेल आणि एसएल टार्गेटनुसार तुमची ट्रेडिंग जे ते होईल. आता याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन तुमच्या मनात असू शकतो का ऑक्टा एफएक्सच का? आता आपल्याकडे जो प्लॅटफॉर्म आहे तर तो ऑक्टामध्येच अवेलेबल आहे आणि हा जो बोट आहे तर हा बोट पण ऑक्टामध्येच अवेलेबल आहे. दुसरा अजून एक माझा टॉपिक असा आहे का हे कॉपी ट्रेडिंग आपण का वापरतो? याच्यामध्ये 2-3 कारण आहे मित्रांनो. तर तुम्ही जर इंडिव्हिज्युअल बोट जर तुमच्या अकाउंटला इन्स्टॉल करताय तर त्याच्यामुळे तुम्हाला व्हीपीएस चार्जेस, मॅनेजमेंट आणि कंट्रोल याच्यासाठी मेंटेनन्स कॉस्ट पण वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक व्हीपीएस घेतला, व्हीपीएस म्हणजे असतो व्हर्च्युअल कम्प्युटर. व्हर्च्युअल कम्प्युटर म्हणजे तुमच्या कम्प्युटरला ते ऑनलाईन कम्प्युटरला तुमचा अकाउंट लॉग इन करणार आणि तुमच्या अकाउंटला बोट इन्स्टॉल करणार. त्याचे चार्जेस असतात कमीत कमी 1500 ते 2000 रुपये पर मंथ. त्याला कंट्रोल करणं, मॅनेज करणं आणि सगळ्याच गोष्टी त्या खूप कॉम्प्लिकेशन होऊन जातात आणि त्यामुळे आपण हा कॉपीचा सिस्टम निवडलाय. वन टाइम इन्स्टॉलेशन केलं परत त्याला बघायची गरज नाही पडत. त्याच्यानंतर तुम्हाला सपोर्ट लाईफ टाइम असणार आहे. हे कॉपी ट्रेडिंग आहे का? येस, हे कॉपी ट्रेडिंग आहे. ऑटोमेशन, कॉपी प्लस बोट थ्रू आपण ट्रेडिंग करणार आहे आणि हा जो बोट सेटिंग आहे किंवा हा जो सेटअप आहे याची इन्स्टॉलेशन काही कॉस्ट असणार आहे का? तर डेफिनेटली याची एक छोटीशी इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे. तर हे काय असणार आहे, किती असणार आहे आणि का बरं आपण घेतोय ते मी तुम्हाला इकडे क्लिअर करतो. त्याची हिडन काही चार्जेस आहे का? याच्यामध्ये हिडन चार्जेस काही नाही. एक छोटं मोठं ब्रोकरेज असतं, ते ब्रोकरेज तुम्हाला कट होतं, बाकी काही नाही राहणार. आता त्याच्यामध्ये स्टार्टिंग कसं करू शकता तुम्ही? तर सेटिंग करण्यासाठी किंवा स्टार्टिंग करण्यासाठी याची सेटअप फीस तुम्हाला पे करायला लागेल. एक छोटीशी फीज असेल. तुम्हाला ऑक्टामध्ये अकाउंट ओपन करायचंय. हा जो सेटअप इन्स्टॉलेशन आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमचं जे अर्निंग आहे ते सुरू होईल. याच्यामध्ये वन टाइम इन्स्टॉलेशन चार्जेस असतील याचे 3500 वन टाइम. आता याच्यामध्ये तुम्हाला आपण काय देणार? एक महत्वाचा टॉपिक परत मी इकडे रिपीट करतो. तुम्हाला याच्यामध्ये टोटली 5 कोर्स आपण देणार आहे. फॉरेक्स ट्रेडिंग फंडामेंटल झालं, टेक्निकल अनालिसिस झालं, प्राइस ऍक्शन झालं, याच्या व्यतिरिक्त मार्केटची एक आपण जी थिअरी म्हणतो, एक प्रो ट्रेडर थिअरी नावाची एक थिअरी आपण डेव्हलप केली. तर ती थिअरीमध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतं, आज काय होऊ शकतं, उद्या काय होऊ शकतं आणि 2 दिवसानंतर किंवा 2 महिन्यानंतर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, ते पूर्ण आपण 99% अंदाज लावू शकतो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण कम्प्लिटली शिकवणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक निंजा ट्रेडिंग म्हणून एक स्ट्रॅटेजी आपल्याकडे, त्याच्यामध्ये 101 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण तुम्हाला देतो आणि ह्या ज्या 2 स्ट्रॅटेजी मी तुम्हाला मागाशी सांगितल्या, ट्रेंड बेस्ड ट्रेडिंग आणि हायर हाय आणि लोअर लो बाय सेल. तर हायर हाय आणि लोअर लो ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली, हिचं जर तुम्ही प्रॉपर स्टडी करून जर मार्केटमध्ये उतरले तर तुम्ही डायरेक्टली 1000% प्रॉफिट घेऊ शकता. आता हायर हायची स्ट्रॅटेजी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं जर झाली तर मार्केटमध्ये आपण हायर हायला जर आपण सेल मारला, आता खूप सारे लोक काय करतात, हायर हायला बाय करतात. तर त्यामुळे तो आपण बाय केला, सडनली मार्केट ड्रॉप डाऊन होतं आणि मार्केटमध्ये आपलं अकाउंट वॉशआउट होतं. ओके. सो त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी जर तुम्ही जर परफेक्ट जर अंडरस्टँड केली, समजून घेतली, तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता. पण तुम्हाला जर त्याच्यात एक्सपर्ट बनायचंय तर हा आपला जो पूर्ण पॅकेज आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आपण एक्सपर्टीज प्रोव्हाइड करणार आहे. हायर हायला बाय करून त्याला आपण कसं मॅनेज करू शकतो, फक्त हायर हायला सेल करून किंवा बाय करून. ओके. म्हणजे हायर हायला आपण ऑलमोस्ट 99% सेलच करणार आहे. ओके. तर त्या कंडिशनला तुम्ही जर हायर हायला जर बाय केला तर तुम्ही 200% 1000% लॉस मध्ये जाणार आहे. ओके. सो नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण कम्प्लिटली टेक्निकली शिकवणार आहे. ऑटोमेशन टूल तुमच्या आपण अकाउंटला इन्स्टॉल करून देणार आहे आणि सगळं ट्रेडिंग ऑटोमेशनच्या माध्यमातून चालणार आहे. तुम्हाला वैयक्तिक लेवल काही करायची गरज नाही. ओके. सो मोस्ट वेलकम. हा पूर्ण असा एक आपला कन्सेप्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त भाग्यश्री पाटील म्हणून मॅडम आपल्याकडे स्टाफ आहे. आपल्या टीमकडनं तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत कॉल येईल. तुमचा नंबर ऑलरेडी त्यांच्याकडे असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा हा नंबर आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ते तुम्हाला उद्या परवापर्यंत कॉल करतात. हा बेसिकली रफ कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली. ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. जे तुमचे डाऊट्स असतील तर ते आता न विचारता ऑन कॉल डिस्कस करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आता त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर अदर इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे तुम्ही जर म्हणताय की नाही माझ्याकडे $2000, $3000, $5000, $10000 अशी मोठी इक्विटी जर तुमच्याकडे असेल तर त्यावरती पण आपल्याकडे सेपरेट अलग बोट आहे. ओके. त्याच्या माध्यमातून कमीत कमी 30-40% पासून तर 50 ते 100% पर्यंत प्रॉफिटेबल काय आपल्याकडे बोट स्ट्रॅटेजीज आहे, त्या फुल्ली ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण तिकडे करू शकतो, वर्किंग करू शकतो. ते नक्कीच तुम्ही आपल्या टीमशी कन्सल्ट करा, सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2025 मध्ये म्हणजे पुढच्या आता 2 दिवसामध्ये, आता 29 आहे, 30-31 2024 संपतंय. 31च्या खूप साऱ्या बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा. ओके. तर 31ची पार्टी करा आणि 2025 मध्ये नक्कीच फॉरेस्ट ट्रेडिंग तुम्ही जर करताय थोडासा 2-3 दिवस पॉज घ्या. ओके. सो नक्कीच मी एक लास्ट 2-3 दिवसापूर्वी म्हणजे लमसम शुक्रवार एक व्हिडिओ टाकला होता, गुरुवार एक व्हिडिओ टाकला, तुम्ही जर बघितला असेल तर ते मी तर क्लिअरली सांगितलंय की पुढचे 2 ते 3 दिवस म्हणजे 2 तारखेपर्यंत ट्रेडिंग तुम्ही स्टॉप ठेवा.
त्याचं एक कारण असं आहे की आता 31st आला, क्रिसमस आली, किंवा मार्केटमध्ये आपण जेव्हा ट्रेडिंग करतो, तर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करण्याच्या सुरुवातीला म्हणजे इव्हन आपल्याला जर त्याचा आयडिया नाही आहे, तर आपण सराउंडिंग काय आहे, मार्केटमध्ये काय होतंय, फेस्टिवल आहे, न्यूज आहे, काहीच माहित नव्हतं. आपल्याला फक्त माहित असतं ट्रेड आणि प्रॉफिट. या दोन गोष्टी जर तुम्ही जर मार्केटमध्ये घेऊन चालले, तर तुम्हाला कधीच प्रॉफिट भेटत नाही. तर त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्टडी कराव्या लागतात. मार्केटमध्ये न्यूज आहे का, मार्केटमध्ये आजूबाजूला सण आहे का, फेस्टिवल आहे का, बँकिंग हॉलिडेज का, तुम्ही केव्हा काय ट्रेड करताय, काळ आणि वेळ जी म्हणतो आपण, तर त्या आपण तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. सो नक्कीच 2 रिकमेंडेशन असतील. आपल्यासोबत तुम्ही जॉईन कराच. पुढच्या 2 तारखेपर्यंत ट्रेड करू नका. मॅन्युअल कुठे काहीच करू नका. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर कॅपिटल रिक्वायर्ड मोठं असेल, म्हणजे $2,000, $3,000, $5,000, 2,000च्या पुढे, तर नक्कीच आपल्याकडे मोठे साईज अकाउंटचे प्रॉफिटेबल बोट आहे, तर तेही तुम्हाला आपण त्याची डिटेल देऊ. आणि ही सगळी कन्सेप्ट आहे तुम्हाला क्लिअरली ट्रान्सपरंटली आपण दाखवणार आहे, सांगणार आहे, शिकवणार आहे. तुम्ही समजून घ्या. आपल्यासोबत काम करा. तो नक्कीच ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि परत एकदा आपल्या टीमकडनं तुम्हाला कॉल येईल. तुम्हाला एक चॅट बॉक्सला एक लिंक शेअर करतो मित्रांनो मी. तर जे पण बांधव ह्या पूर्ण आपल्या कन्सेप्टमध्ये इंटरेस्टेड आहे, तर त्या बांधवांनी एक फॉर्म मी टाकतोय तुम्हाला. तो फॉर्म फिल करून द्या. तुम्हाला आपल्या टीमकडनं उद्या कॉल येईल. ओके. 1 सेकंड होल्ड करायचंय सर्व बांधवांनी. ओके, होल्ड करा. मी तुम्हाला लिंक शेअर करतोय मित्रांनो. ओके. सो मी इथे चॅट बॉक्सला एक लिंक शेअर केली मित्रांनो. तर हा फॉर्म जो आहे, हा फॉर्म फिल करून द्या. तुम्हाला आपल्या टीमकडनं उद्या किंवा परवापर्यंत कॉल येईल. सगळे डाऊट तुमचे समजून घ्या आणि नक्कीच आपल्यासोबत तुम्ही काम करा. आणि जेही तुमचे डाऊट्स असतील, तर आता न विचारता तुम्ही उद्या मला विचारा. जेणेकरून सगळे डाऊट क्लिअरली होतील. आणि मग काय असेल ते आपलं पुढचं डिसिजन आपल्याला घेता येईल. ओके. सो मोस्ट वेलकम. आणि परत एकदा 31st खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाचे खूप साऱ्या शुभेच्छा. सो मोस्ट वेलकम. आपल्या टीमशी तुम्ही कन्सल्ट करा. नक्कीच सगळे डाऊट क्लिअर करा. मी जे काही तुम्हाला सांगितलं हे प्रॉपरली समजून घ्या, अंडरस्टँड करा आणि मग पुढचं वर्किंग जे आहे ते आपण सुरू करूया. ओके. सो ह्या वेबिनारचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला बघायला भेटेल. नक्कीच तुम्ही तिकडे जाऊन परत एकदा रिपीट बघू शकता. ओके. सो मोस्ट वेलकम. आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्व बांधवांचं वेलकम, स्वागत, धन्यवाद. आणि पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. 9:57 झाले मित्रांनो. ऑलरेडी टाइम झालाय आपल्याला खूप. तर फॉर्म फिल करून द्या. थँक्यू सचिन सर, तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. ओके. सर्वच बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाले तर त्याबद्दल सर्वच बांधवांचं धन्यवाद, थँक्यू, वेलकम. आणि या वेबिनारचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये आपल्या ग्रुपवरती बघायला भेटेल. ओके. सो वन्स अगेन थँक्यू, वेलकम, बाय बाय. आणि वन्स अगेन हॅपी नाईट, गुड नाईट. ओके. टेक केअर. ओके, चला बाय मित्रांनो, थँक्यू.